हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केजमध्ये दाखल। उपजिल्हा रुग्णालयात केज इथे वैद्यकीय तपासणी चाचणीनंतर कोर्टात हजर करणार। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी होण्याची शक्यता। कोर्टाकडून विनंती मान्य। अखेर वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण। 20 दिवसांपासून वाल्मिक कराड होता फरार। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायला मी तयार। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडनं व्हिडिओ केला होता शेअर। गुंडांचं राज्य चालू देणार नाही। हत्येतील फरार आरोपींना सोडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा। वाल्मिक कराड राजासारखा पोलिसांसमोर वाहनातून आला। तो पुण्यात असताना पोलिसांना कसा मिळाला नाही। वाल्मिक कराडच्या शरण येण्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेला होता। कराड समर्थकाची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती। वाल्मिक कराड शरण आला, मग सीआयडी काय करते? संतोष देशमुख यांच्या मुलीचा बिनतोड सवाल। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। जर वाल्मिक कराडचा सहभाग नव्हता तर इतके दिवस तो का समोर आला नाही? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा सवाल। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये। सर्व आरोपींची अंडर ट्रायल घेत मोक्का अंतर्गत कारवाई करा। मनोज जरांगे यांची मागणी। आणि न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलियामध्ये तसंच जगभरात नववर्षाचं स्वागत। फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप। 2025 या नववर्षाचं स्वागत।